मागील अनेक वर्ष शिवसेने पक्षामध्ये सक्रिय असलेले शिवसेनेचे निष्ठावंत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिरीषदादा घरत नवी मुंबई ठाणा असेल किंवा पनवेल रायगड असेल, ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागील 40 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेसाठी आपले योगदान देणारे शिरीषदादा घरत, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून गेली 7 वर्ष या पनवेल तालुक्यामध्ये शिवसेना संघटनेची बांधणी मोठ्या प्रमाणात केली. 40,000हून अनेक पक्ष प्रवेश केले. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेलमध्ये प्रचंड मोठं मताधिक्य पक्षाला मिळवून दिलं आणि अशा काळामध्ये अचानक शिवसेनेचं रायगड जिल्हा प्रमुख पद हातातून निघतं. याची कारणं काय आहेत नेमके आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहिलं की शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना शिरीषदादा घरत यांनी मोठं योगदान या पनवेल तालुक्यामध्ये दिलेलं आहे आणि पद गेल्यानंतर रविवारी अचानक नाराज झालेले शेकडो शिवसैनिक या बेलपाडा येथील शिवसेनेच्या कार्यालयामध्ये धडकले. त्यांनी शिरीषदादा यांची भेट घेतली आणि प्रचंड नाराजी व्यक्त केली, निषेध व्यक्त केला. नेमकं याचं कारण काय आहे, का असं घडलं? दादा नमस्कार. ज्या पद्धतीनं गेली 40 वर्ष शिवसेनेसाठी आपण योगदान दिलं, ज्या पद्धतीनं 7 वर्ष रायगड जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही योगदान दिलं, पनवेलमध्ये संघटना बांधणी केली आणि अचानक पक्षाला असा निर्णय घ्यावा लागला, जिल्हा प्रमुख पद तुमच्या हातातून निघून गेलं, याचं कारण नेमकं काय सांगता येईल? प्रथम जय महाराष्ट्र. मी शिवसेनेमध्ये जवळजवळ 45 वर्ष शिवसेनेचं काम करत आहे. प्रथमतः मी नवी मुंबईमध्ये काम केलं, नंतर कालांतराने साहेबांनी मला पनवेलची जबाबदारी उपजिल्हा प्रमुख पदापासून दिली. त्याच्यानंतर मी जिल्हा प्रमुख म्हणून एक 7 वर्ष मी काम केलं. जिल्हा प्रमुख म्हणून ज्या काम केलं ते काम असं केलं की पनवेलमध्ये शिवसेना कमजोर होती, कारण पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्हाला भोपळाही फोडता आला नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्हाला भोपळा फोडता आला नव्हता. परंतु पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्हाला यश मिळावं या दृष्टिकोनात मी जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे पदभार घेतला आणि त्या पदभारामध्ये मी माझं लोकांच्या बरोबर जवळीक वाढवली. लोकांमध्ये मी जास्तीत जास्त आमच्या पक्षाची सदस्य नोंदणी केली. त्याची नोंदणी केल्यानंतर आपल्या पक्षामध्ये मी 40,000हून प्रवेश घेतले. अशी बांधणी प्रत्येक शहरावर, कामोरा शहर असेल, खांदा कॉलनी आहे, कलंबोली, पनवेल, खारघर, तळोजा, नवीन पनवेल, ओल्ड पनवेल, असं सर्व ठिकाणी मी आपल्या पक्षामध्ये बरेच लोकांचे प्रवेश, म्हणजे मराठी माणसांच्या बरोबर लोकांचे प्रवेश झाले, बंगाली लोकांचे प्रवेश घेतले, काही मद्रासी लोकांचे प्रवेश घेतले, काही गुजराती लोकांचे प्रवेश घेतले, पंजाबी लोकांचे प्रवेश घेतले. अशा प्रकारे मी प्रत्येक शहरावरचा प्रवेश जवळ 40,000च्या पुढे मी प्रवेश केलं. प्रवेश घेतल्यानंतर मला स्वतःला खात्री झाली की पनवेल महानगरपालिकेवर आपल्याला झेंडा फडकवणारच, ही मला खात्री. मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी पनवेल महानगरपालिकेवर आपला झेंडा नक्कीच फडकवणार. आणि असं असताना मी केलेलं काम करत असताना आमचे काही लोक होते आणि पदाधिकारी, वरिष्ठ काही नेते आमचे, यांना आमच्याकडे पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी दिली. याच्यामध्ये उपनेते म्हणून बालमाने साहेब होते, संपर्क प्रमुख प्रसाद होईल, उपनेता बबन पाटील, नेते म्हणून गीते साहेब होते. पण गीते साहेबांच्या बरोबर मला काम करायला बरं वाटलं. परंतु ह्या लोकांबरोबर ज्या टायमाला पनवेल महानगरपालिकेची उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की जिल्हा प्रमुखांच्याकडे एबी फॉर्म देऊन आम्ही
ते प्रत्येक उमेदवारासाठी आम्ही एबी फॉर्म जिल्हा प्रमुखांकडे देऊ. असं काय झालं नाही, कारण मी एक निष्ठ शिवसैनिक म्हणून आज 40 वर्ष, मी 45 वर्ष शिवसेनेचं काम केलंय. मी दगाफटका कधीच कुठल्याही वेळेला मी दिलेला नाही. किती लोक शिवसेना सोडून गेले. अशी असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेवर ही परिस्थिती, मी आपला पनवेल महानगरपालिकेवर नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी जोरदार प्रयत्न सुरू केले. हे पनवेल महानगरपालिकेवर बातमी झाल्यानंतर कोण उमेदवार द्यायचे, कोण कसे ठरवायचे, मी माझ्या ह्या नेत्यांना, माझ्याकडे आलेल्या नेत्यांना मी सांगितलं. परंतु काही काळात त्यांनी मला बाजूला ठेवून त्यांनी त्यांच्या प्रकारे काम केलं. परंतु पनवेल महानगरपालिकेवर इलेक्शन झाल्यानंतर मी आपल्या पक्षाच्या नावावर 5 नगरसेवक आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर 1 आणि काँग्रेसच्या नावावर 1 असे 7 नगरसेवक मी ह्या पनवेल महानगरपालिकेवर आणले. त्याच्या अगोदरच्या दरम्यान पनवेल तालुक्यामध्ये आमदारकीची इलेक्शन लागली. त्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये मागच्या टायमाला आम्हाला 17,000 मतं पडली होती. पण ह्या टायमाला मी जिल्हा प्रमुख असल्यानंतर मी 45,000ची मजल ह्या मतदानावर मारली. आपला उमेदवार शिवसेनेचा महाविकास आघाडीमध्ये नव्हता, पण शिवसेनेचा उमेदवार होता. तर शिवसेनेच्या उमेदवाराने 45,000चा पल्ला गाठला. म्हणजे मी कुठेतरी काम केलं म्हणून आज मला तेवढं मतदान विधानसभेला झालं. लोकसभेला सुद्धा मी जवळजवळ पनवेलमध्ये जवळ समान परिस्थिती केली. कारण आम्हाला वरून जे खासदार उभे होते मावळ मतदारसंघाचे, त्या टायमाला त्यांनी सांगितलं का तुम्ही खालचं बघा, आम्ही वरचं बघतो. पण खाली आम्ही जवळजवळ लेवल करून दिली. आणि पनवेल लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला चांगलं मतदान झालं. त्याच्यावर मला त्याचं माहिती पडलं की पनवेल महापालिकेवर सुद्धा आपलं मतदान चांगलं असल्यामुळे आपण नक्कीच निवडणूक मध्ये नगरसेवक निवडून आणणार. असे मी 7 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आणले. मागच्या इलेक्शनमध्ये आपल्या उमेदवाराला 500-300च्या आसपास मतदान झालं होतं. फक्त ठराविक 2 ते 3 ठिकाणी लोकांना, आपल्या उमेदवारांना 2,000च्या आसपास, 2,500, 1-2 उमेदवारांना मतदान झालं. परंतु ह्या टायमाला आपल्या प्रत्येक उमेदवाराला 3,000, 4,000, 7,000 असा मताधिक पडलं. आणि हे आपले उमेदवार निवडून आले. आणि प्रत्येक जो उमेदवार जरी पडला तरी आपला प्रत्येक उमेदवाराला मताधिक्य जास्त प्रमाणात झालं. म्हणजे आपलं मतदान वाढलेलं आहे. जवळजवळ लाखाच्या पुढे, 1.25 लाख 1.5 लाखाच्या पुढे आमचं मतदान शिवसेनेचं झालं, हे नक्कीच. पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केलं. महाविकास आघाडीमध्ये काम करताना आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही जवळजवळ 24 उमेदवार उभे केले होते. त्याच्यातनं आपल्याला फक्त 7चं यश आलं. हे यश आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्या टायमाला पक्षाचं गटनेता बनवायची वेळ आली, त्या टायमाला सुद्धा हीच परिस्थिती झाली की कोणाला गटनेता बनवायचं. त्याच्यामध्ये सुद्धा मला आमच्या या नेत्यांनी मला सहभागात घेतलं नाही. मी जिल्हा प्रमुख असून घेतलं नाही. परंतु गटनेता नेमल्यानंतर मी त्यांना पहिलाच सांगितलं की गटनेता नेमाल त्या टायमाला कोणतरी जो खरोखर अनुभवी माणूस द्या. आणि अनुभवी माणूस असा द्या की जो जुना सैनिक इथे आहे त्या माणसालाच द्या. कारण शिवसेनेमध्ये जो सैनिक मुलातनं जुना आहे त्यालाच त्याची कल्पना आहे. परंतु असं काही झालं नाही. कॉपची वेळ आली. कॉप 5 मध्ये आपल्याला कॉप 1 नगरसेवक कॉप मध्ये आलं. तेव्हा मी सांगितलं की 1 नगरसेवक आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक शहरावर 2-2, 3-3 नगरसेवक 3-3 महिन्यासाठी, 4-4 महिन्यासाठी 1-1 नगरसेवक म्हणून जाईल. आणि तो नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला आणखीन
मजबूती त्या शहरावर वाढेल याच्यासाठी मी प्रयत्न केले. खर्च करून जो पडलेला उमेदवार होता अशा लोकांना जरी 3 महिने 4 महिने जरी एक नगरसेवक पद दिलं असतं तरी मला समाधान झालं असतं. पण मला विश्वासात या बाबतीत घेतलं नाही. माझ्याबद्दल मातोश्रीवर काय लोकांनी काय सांगितलं काय मला माहीत नाही. मला अचानक माझं जिल्हा प्रमुख पद काढण्यात आलं. माझं मी साहेबांना मेसेज टाकला, साहेब मला तुमची भेट द्या. ती भेट कशासाठी की साहेब मला अचानक का काढण्यात आलं, कारण मी एक निष्ठ शिवसैनिक आहे आणि मी हा शिवसैनिक बाळासाहेबांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचाच आहे आणि हा मला फक्त काढण्याचं कारण मला माहिती पाहिजे म्हणून मी साहेबांची भेटीसाठी साहेबांना मी मेसेज टाकलं, मी भेट मागितलेली. ते मला आता भेट मिळेलच. परंतु इथे काही लोकांना संघटना वाढू नये आणि शिरीष गरज बाजूला झालं की त्यांना रस्ता मोकळा होईल याच्यासाठी मला काढण्याचा प्रयत्न यांनी केला आणि तो ते सक्सेस झाले, मला बाजूला केला. पण मी आता सुद्धा त्यांनी वावड्या उठवल्यात की एकदा तर शिंदे गटात जा. सगळीकडे बोंबाबोंब चालू आहे, शिरीष शिंदे गटात गेला, शिंदे गटात गेला, शिंदे इकडे गेला. माझा निर्णय ठाम आहे. मी शिवसैनिक म्हणून आहे, राहणार आणि शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतच राहील. कारण मला माहिती आहे मी आजपर्यंत कित्येक शिवसेनेचे नेते 45 वर्षापासून गेले, त्यांच्याबरोबर गेलो नाही ते आजही मी जाणार नाही. कारण मला खात्री आहे माझ्या जे काम करण्याची पद्धत इथल्या काही लोकांना आवडलेली नाही. म्हणजे मी जर कसं खाली होण्याचं काम या लोकांनी केलं म्हणून आज मला ह्या पदावरनं पाय उतार व्हायला लागलं. तर हेच माझं उद्धव साहेबांना आणि सर्व शिवसैनिकांना एवढं सांगणं आहे, तुम्हाला कोणी काही वावड्या उठवून असतील तर त्यांनी डायरेक्ट मला सांगावं. माझा निर्णय काय ते मी फक्त उद्धव साहेबांनाच सांगेन, मी इतरांना कोणाला सांगणार नाही. कारण मी हा हाडामासाचा शिवसैनिक आहे आणि मी शिवसेनेमध्येच राहणार हे तुम्हाला मी आता नक्कीच. ज्या पद्धतीनं तुमचं पद गेल्यानंतर जवळजवळ शेकडो शिवसैनिकांनी तुमची भेट घेतली, बंगल्यावरती आले, दुःख व्यक्त केलं, संताप व्यक्त केला, निषेध व्यक्त केला. नेमकी कार्यकर्त्यांची भूमिका काय होती? बरं तुम्ही हा प्रश्न काढला. मी सांगण्यापेक्षा तुम्ही काढलेलं बरं आहे. तर पत्रकारच जास्त माहिती पडते. खरं म्हणजे मला पदावरनं काढल्यानंतर बरेचसे 500-1000च्या पुढे लोकांनी फोन केले, काही मला भेटायला आले का साहेब तुम्हाला पदावरनं का काढलं याचा आम्हाला खुलासा देण्यात आम्ही साहेबांना भेटतो. मी सांगितलं थांबा साहेब आपल्याला टाइम देतील तेव्हा आपण जाऊ. त्याविषयी अचानक काही पदाधिकाऱ्यांनी मला फोन केले, साहेब आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे. तर मी सांगितलं कशासाठी भेट घ्यायची आहे? तर म्हणे नाही तुम्हाला तुमच्याबरोबर आम्हाला संवाद साधायचा आहे. तर अचानक त्यानं सांगितलं तुम्ही आता उन्हाचा टाईम आहे, तुम्ही आज काय कोणी येऊ नका, उद्या संध्याकाळी 5-6 वाजता तुम्ही या. हे झाल्यानंतर जवळजवळ 250-300च्या पुढे लोक पदाधिकारी, सर्व जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे काही पदाधिकारी मला भेटण्यासाठी, माझी भेट घेण्यासाठी माझ्या आपल्या कार्यालयावर, माझ्या घरी मोठ्या संख्येने जमले. आणि त्यांना मी सांगितलं, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, तुम्ही मला भेटण्यासाठी आले, तुम्ही माझं दुःख घालवण्यासाठी आलात, मी तुमचा आभारी आहे. कारण मी कुठला डिसिजन घेतलेला नाही, मी घेणारे नाही. ज्या टायमाला मला काय करायचं असेल ते मी उद्धव साहेबांना भेटूनच घेईन, तोपर्यंत मी कुठलाच विषय घेणार नाही. हे मी ते आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. तेव्हा कार्यकर्ते तेव्हा शांत झाले. कारण पनवेलची ही संघटना बांधताना मला जो काय त्रास झाला, मी लोकांमध्ये कसं गेलो, काय केलं, लोकांना काय काय पद्धतीने मी काही ठिकाणी बोरिंग मारून दिल्या पाण्यासाठी, काही ठिकाणी मी नळ पाण्याची लाईन टाकून दिली, काही ठिकाणी मी पाण्याच्या टाक्या बसवून दिल्या, जिथे पाणी नाही तिथे पाणी पोचवलं.
जिथं स्मशानभूमी नाही तिथे स्मशानभूमीचं काम केलं. जिथे आमच्या शाखा नाही आमच्या शाखा आम्ही तयार केल्या. काही शाखा खराब झाल्या होत्या त्याही पण तयार केल्या. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून जे मी काम केलं ती खरोखर आम्हाला जिल्हा प्रमुख तुमच्यासारखा लाभला. नुसता जिल्हा प्रमुख नसून तुम्ही एक शिवसैनिक आमची व्यथा ऐकणारा माणूस म्हणून तुम्ही आहात. म्हणून इथली पनवेलची जनता आज सुद्धा माझ्या पाठीमागे उभी आहे. आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही जसे माझ्या मागे उभे आहात तसे तुम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहा हे त्यांना मी सांगितलं. नक्कीच आपण पाहिलं की गेली 40 वर्षाहून अधिक काळ तुम्ही शिवसेनेसाठी काम करताय. मोठ्या संख्येने शिवसैनिक तुमच्या भेटीला आले. आता ज्या पद्धतीनं शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून 24 तास बेलपाडा खारघर सेक्टर 3 येथे मध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे 24 तास लोकांसाठी सेवेसाठी खुलं होतं. आज पद जरी गेले नसलं तरी शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. काय भूमिका असेल पुढे यावर तुमची? खरंच लोकांना माझ्याकडनं अपेक्षा भरपूर आहे. कारण लोक रोज माझ्याकडे 200-250 लोक माझ्याकडे कामासाठी येतात. मी त्यांचे कामं करत असतो. त्यांची भावना आहे की आपण साहेब काय करावं काय नाही. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना सांगितलं आता मी शिवसैनिक आहे, उद्या पण मी शिवसैनिक आहे राहणार आणि त्याच्यानंतर सुद्धा शिवसेनेचंच माझ्याकडे पद राहील. कारण शिवसैनिक म्हणून जो माझा पद आहे हा तुमच्यासाठी माझा मोठा योगदान आहे. आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि बाळासाहेबांच्या पक्षाच्या बरोबर मी राहीन. आणि आतापर्यंत जसं एवढी वर्ष मी काढली तोपर्यंत मी आता तसाच राहणार आहे हे लोकांना मी आवर्जून सांगितलं. आणि ते लोकांना पटलं आवडलं त्याच्यामुळे आज मी शांत आहे. धन्यवाद. हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत ज्यांनी गेली 7 वर्ष जिल्हा प्रमुख पदाची सूत्र सांभाळली. खरं तर पद जरी गेलं असलं तरी मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. संघटना बांधण्यासाठी मागील 7 वर्ष जसं 24 तास बेलपाडा खारघर येथील हे मध्यवर्ती कार्यालय सेवेत होतं तसंच राहणार आहे. मी काल देखील शिवसैनिक होतो, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार आहे. मी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईन याची दिवा स्वप्न पाहणाऱ्यांनी फक्त स्वप्न पाहावी. त्यांची स्वप्न काही खरी ठरणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या संघटनात्मक मागणीसाठी मी मोठ्या पद्धतीनं योगदान देणार आहे. आणि माझे शिवसैनिक माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझ्या खंबीरपणे पाठीशी आहेत असा विश्वास यावेळी श्री दादा घरत यांनी व्यक्त केलेला. दादा धन्यवाद. खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.